आणि निवडणुकीचे पडघम जसजसे वाजू लागले तशी सगळ्या पक्षांची लगबग वाढली आहे। जागा वाटपासाठी बैठकांचा जोरही वाढलाय। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। मात्र काँग्रेसकडून फक्त बैठका सुरू आहेत असंच सांगितलं जातंय। पण आता नवी चर्चा सुरू झाली आहे की काँग्रेसने ही चालढकल ठरवून सुरू केली आहे का? पाहुयात जागांचा घोंगडं भिजत ठेवण्यामागे नेमकी काय कारण आहेत, नेमकी काय रणनीती आहे। काँग्रेस जागा वाटप लांबणीवर टाकतंय। आमदार अपात्रता निकालाची काँग्रेस वाट पाहतंय। महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात, महाविकास आघाडीचं काय? चर्चा सुरू आहे। अंतिम बैठक लवकरच असे दावे तीनही पक्ष करतायत। पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडं काही पुढे सरकत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यावर महाविकास आघाडीत या दोनही पक्षांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे। त्यातच 10 जानेवारीपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता निकाल आल्यानंतर जागा वाटपाचा निर्णय घेण्याच्या भूमिकेत काँग्रेस आहे का असा सवाल उपस्थित होतोय। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा निर्णयही अजून झालेला नाही। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी, मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे। काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाही जागा वाटपासंदर्भात। वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याबरोबर त्याच सन्मानानं आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत। हम खुद भी लोगों में जाकर, हमारे भी खुद के एजेंसियां काम कर रही है। हम कम से कम 40 सीटें हमारी महाविकास आघाड़ी महाराष्ट्र से जीतेगी, ये पूरा प्लॅनिंग आहे। अजून चर्चाच झालेल्या नाहीत। आमच्या 3 पक्षांच्या बैठका होतील, पहिल्या जागा कोणाला द्यायच्या त्या निश्चित होतील आणि त्याच्यानंतर उमेदवार निश्चित होतील। दिल्लीत काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करू असं ठाकरे गटाचे नेते म्हणत असले तरी काँग्रेस हायकमांडचं राज्यातल्या नेत्यांशिवाय पानही हलत नाही। विदर्भात 8 ते 10 जागा, पश्चिम महाराष्ट्रात 4 जागा, मुंबईत 3, मराठवाड्यात 4, उत्तर महाराष्ट्रात 3 ते 4 जागांसाठी काँग्रेसचा आग्रह आहे। वंचित बहुजन आघाडी असो किंवा इतर मित्र पक्षांच्या जागा, काँग्रेस स्वतःची तयारी आत्मविश्वासाने करत आहे। प्रदेश काँग्रेसचं एक मेसेज आला आणि येणाऱ्या 10 तारखेपर्यंत लोकसभा निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांची नावं त्यांनी 10 जानेवारीपर्यंत मागितली आणि आम्ही त्या पद्धतीनं नागपूर शहरातील जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचे अर्ज मागवणार आहोत, त्यांच्या ॲप्लिकेशन्स मागवणार आहोत आणि त्या आल्यावर 8-9 तारखेला आम्ही प्रदेश काँग्रेसला त्या सुपूर्द करणार आहोत। शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आपला वाटा आणि भूमिका मोठी राहील हे काँग्रेसने ठरवलंय। फक्त इतर मित्रपक्षांसोबतची मैत्री टिकवण्यात काँग्रेसला यश येणार का हा खरा प्रश्न आहे। सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।